हॅलो नमस्कार मंडळी, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आम्ही चाललोय मावशीच्या गावी निट्टूर हे गाव महाराष्ट्रामध्ये येतं। कोल्हापूर जिल्हा आणि चंदगड तालुक्यामध्ये हे गाव आहे। 25 किलोमीटरवर चंदगडपासून 25 किलोमीटरवर हे गाव आहे। तर आम्ही खास करून श्री नरसिंहाच्या मंदिराकडे चाललोय। म्हणजे मावशीला वगैरे भेटून आम्ही आमचे दादाजी होते, म्हणजे माझ्या मावशीची मुलं, म्हणजे माझे भाऊ, त्यांनी आम्हाला वरती, म्हणजे हे टेकडीवर आहे नरसिंहाचं मंदिर, तर तिकडे चाललोय आम्ही। तर इथे गेट टुगेदरचा फंक्शन होता, त्यामुळे एवढ्या गाड्या वगैरे होत्या। तर कोवाड या गावातील मुलांनी गेट टुगेदर केलं होतं तिथे, मुलं आणि मुली। तर ह्या मंदिराची म्हणजे ऐतिहासिक कहाणी अशी आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे। जेव्हा पांडव म्हणजे त्यांच्या वनवासात होते तेव्हा ह्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केलं होतं। तर एका रात्रीत एका दगडामध्ये त्यांनी नरसिंह मंदिर उभं केलं। तर गेल्या वर्षी या मंदिराचं जीर्णोद्धार झालंय। खूप मोठ्या उत्साहाने खूप मोठा सोहळा होता 5 दिवसाचा। तर तुम्ही आधी दर्शन घ्या। आणि श्री नरसिंह मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दत्तांचे पावलं आहेत, म्हणजे छोटंसं मंदिर आहे। हे पण आधी असं दगडाच्या खालीच होतं, तर हे आत्ता बांधकाम म्हणजे आत्ता बांधलेलं मंदिर आहे। तर आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो, म्हणजे मंदिराच्या वरच्या साईडला निघालो। तर हे वरती टेकडीवर मंदिर आहे, तर वरती असं चढावकीला चढून जावं लागतं। तर आम्ही उन्हातच, म्हणजे दुपारचं चालू होतं तर खूप ऊन होतं, पण त्या उन्हात पण असं वाटत नव्हतं आम्हाला ऊन लागतं, एवढं भारी वातावरण होतं। म्हणजे चारी साईडला शेती आहे आणि हे टेकडीवर असं मंदिर आहे। खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि संध्याकाळचं याल ना तर खूप भारी वाटतं इथे। तर अख्खं गाव दिसतं, म्हणजे जिथे कुठे गावं आहेत चारी साईडनं तिथे गावं दिसतात। आणि हा आहे भीमाचा पाऊल। तर केवढा मोठा आहे असं, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये असा छोटा वाटत असेल, 2 माणसाच्या साईजनं हे पाऊल आहे। तर भीमच एवढा मोठा होता, तर पाय तर काय सांगाल। तर हे आहे वरच्या साईडनं मंदिर आणि किती सुंदर मंदिर आहे बघा तुम्ही। आत्ताच म्हणजे गेल्या वर्षी हे मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले आणि खूप मोठ्या सोहळा झाला या मंदिराचा, कलशारोपण वगैरे। तर खूप भारी केलं होतं, 5 दिवस कार्यक्रम होते त्यावेळेस। तर खूप छान फोटो वगैरे काढले आम्ही आणि वातावरण बघू शकता तुम्ही, एवढं भारी, म्हणजे खूप छान वारा वगैरे सुटला होता। सगळीकडे शेती, झाडं झुडपं, मस्त वातावरण होतं। संध्याकाळच्या वेळेला खरंच खूप भारी वाटतं। आणि ही जी विहीर आहे ही पांडवकालीन विहीर आहे। ह्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही आणि असं पण म्हणतात, म्हणजे आख्यायिका अशी पण आहे, इथे रामाने बाण मारला होता। तर मी खाली थोडीशी गेली, पाय थोडासा स्लिप होत होता कारण पाऊस पडून गेला होता। तर मी हळूहळू खाली गेली आणि असं म्हणतात की इथलं पाणी कधीच आटत नाही आणि उन्हाळ्यात वगैरे शेतींना वगैरे इथलंच पाणी घेतात। म्हणजे बाकीच्या विहिरींचं पाणी आटतं पण इथलं कधीच पाणी आटत नाही। तर पुढे थोडंसं पुढे गेल्यानंतर गुफा आहे, तर त्या गुफेमध्ये एवढं थंड वाटत होतं ना, एवढी मस्त थंड हवा येत होती ना की एवढ्या रखरखत्या उन्हातनं जाऊन 5 मिनटं बसला ना तर माणूस एकदम शांत होऊन येईल। मे बी म्हणजे पांडवांनी बनवलेली पण असू शकते किंवा पूर्वीची लोकं पण अशा गुफा बनवायच्या। तर म्हणजे मंदिराच्या म्हणजे सभोवती एक हा प्रदक्षिणा होतो असा हा मंदिर, म्हणजे आवारा आहे मंदिराचा। आणि बघू शकता किती सुंदर असं, म्हणजे किती भारी मंदिर आहे हे। आणि जो सोहळा झाला या मंदिराचा, खूप मोठ्याने सोहळा झाला। तुम्ही लिंक देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता किती मोठ्याने सोहळा झाला आहे।
तर छान दर्शन घेतलं, छान गप्पा गोष्टी केला, फिरलोत आणि निघालो आम्ही घरी गेलो. मावशीने आणि वहिनीने मस्त जेवण बनवलेलं आणि त्यांचं पाहुणचार मी काय सांगू तुम्हाला. माझे सख्खे भाऊ असते ना तरी तेवढं केलं नसेल, म्हणजे नसते केले तेवढं ह्या दादांनी केलं आमच्यासाठी. तर खूप भारी वाटलं त्यांना भेटून आणि खूप छान, म्हणजे त्यांचं घर पण खूप सुंदर आहे, पूर्वीच्या काळातलंच घर आहे पण छान आहे. आणि आमची वहिनी पण खूप छान आहे, मस्त जेवण बनवलेलं, खूप छान पाहुणचार केला आणि निघालो आम्ही घरी वापस. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.